नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संकेश्वरमधील 1980च्या दशकात प्रसिद्ध असणारे विजया सिनेमा व श्रीराम चित्रमंदिर या दोन्ही थिएटरची कहाणी. व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसत आहे ते विजया सिनेमा हे थिएटर आहे. त्याच्या बांधकामाची सालही दिसत असेल तुम्हाला 1945. विजया सिनेमा हे मराठी व इंग्लिशमध्ये नावही दिसत असेल. 1980 ते 90च्या दशकात येथे मोठी चहलपहल असायची. हिंदी, मराठी, इंग्रजी व कन्नड सिनेमाचे 3-3, 4-4 शो चालायचे. त्या काळात फ्लेक्स नसल्याने पेंटरनीच पेंट केलेले भले मोठे पोस्टर, होर्डिंग जिथे लावलेले असायचे ते पाहायला पण मोठी झुंबड उडालेली असायची. शुक्रवार बाजारचा दिवस, त्या दिवशी तर भली मोठी गर्दी जमलेली असायची. तिकीट खिडकीतून तिकीट मिळवणे हे सुद्धा एक मोठे दिव्यच असायचे. बाहेर चण्या शेंगदाण्यांचे स्टॉल लागलेले असायचे. एकदाच काय ते घेऊन आतमध्ये जावे लागायचे, पुन्हा बाहेर येता यायचे नाही. फिल्मचे मोठ्या मोठ्या पेट्यामधून रील्स यायचे आणि ते प्रोजेक्टर रूममधून मोठ्या पडद्यावर पिक्चर सोडले जायचे. सिनेमा सुरू होईपर्यंत वारंवार त्या खिडकीकडे पाहत बसायचे. पण मल्टिप्लेक्स आणि TV, मोबाईलचा जमाना आला आणि कधी काळी जोमात असणारे थिएटर आता कालबाह्य झाले. तुमच्याही शहरात असेच काहीसे झाले असेल. श्रीराम चित्रमंदिर पण संकेश्वरमध्ये समोरच होते, तिथे सुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे. दोन्ही थिएटर कालबाह्य झालेले आपणास पाहायला दिसत असतील. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद पुन्हा एकदा.